मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून तसेच केंद्र शासनाकडून अनेक योजना राबवण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन करावे लागते आणि आय-डी पासवर्ड तयार करून घ्यावे लागतात. तर अशा अनेक योजना आहेत, जसे पी-एम किसान असो, नमो शेतकरी असो किंवा महा-डी-बी-टी पोर्टलवरती योजना असो. तर शेतकऱ्यांना त्यासाठी आय-डी पासवर्ड घेतल्यानंतर लॉग इन केल्यानंतर जे अर्ज करतो त्यासाठी वर्षानुवर्ष लाभ घेण्यासाठी वाट पाहावी लागते आणि त्याबाबत जर काही तक्रार असेल तर शेतकरी थेट शासनाकडे तो तक्रार करू शकत नाही. तर या सगळ्या समस्यांचं जे निवारण करण्यासाठी शासनाने फार्मर ॲप बनवण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्वसमावेशक असे सिंगल विंडो इंटरफेस असलेले फार्मर ॲप शेतकऱ्यांसाठी शासन तयार करणार आहे. त्यासाठी शासनाने 31 जानेवारी 2025 रोजी एक जी-आर काढलेला आहे आणि एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ही जी समिती आहे, या शेतकऱ्यांच्या जो समस्या आहेत याचा अभ्यास करणार आहे आणि तो अहवाल जो आहे तो शासनाला पाठवणार आहे. त्यानंतर शासन जे आहे ते शेतकऱ्यांसाठी एक फार्मर ॲप बनवणार आहे, ज्यामध्ये सिंगल विंडो असणार आहे. म्हणजे एकाच ॲपमध्ये शेतकऱ्यांच्या सर्व योजनांची माहिती असणार आहे. लॉग इन आय-डी पासवर्ड एकच असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना इतरत्र कुठं जाण्याची गरज नाही. शेतकरी डायरेक्टली तिथे तक्रारही करू शकतो आणि योजनेचा लाभही घेऊ शकतो. तर शेतकऱ्यांसाठी जो हा फार्मर ॲप आहे, तो लवकरच शासन आणणार आहे. तर मित्रांनो, हा जो पाऊल आहे, ते शेतकऱ्यांसाठी एक अतिशय चांगलं पाऊल आहे. आनंदाची बातमी आपण याला म्हणू शकतो शेतकऱ्यांसाठी. तर ही जी समिती आहे 15 दिवसांमध्ये शासनाला याचा अहवाल मांडणार आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांसाठी जो आहे तो ॲप तयार करण्यात येणार आहे. मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमचं जे मत आहे या ॲपबद्दल ते तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.